डीमार्ट मध्ये आम्ही 14 असे फिरून राहिलो की सर डीमार्ट जाता घरला घेऊन जाणार. नांदेड मध्ये तिकडल्या मास्तराची वाट लावली, चला म्हणले रूमवर जाता जाता म्हणले चला आता इथं डीमार्टला जाऊन येऊ. फार भलं एवढं मोठं दिसू लागलं बाबा. मी म्हणलं आपल्याला तर काही घ्यायचं नाही, पण आरशा दिसायला तर आपल्याला जरा निवाळून बघावं. पॅन्टीचा काय रेट बघितला तर 9,990 रुपये. वाव म्हणलं. तिकडे तर काही विशेष खरेदी नाही केली, सॉक्स घेतले आणि इकडे आलो बाबा. इकडे जरा खाण्याच्या वस्तू जास्त दिसत होत्या, त्यामुळे असं बरं वाटलं. आता फार एवढ्या मोठ्या डीमार्ट मध्ये आम्ही खरेदी एवढी केली ना, आम्हाला ट्रे आणायला लागला भाऊ. आता डीमार्टला यायचं, डीमार्ट मधल्या परफ्यूमचा वास नाही घ्यायचा असं थोडीच. डीमार्ट मध्ये आम्ही सामान एवढं घेऊन राहिलो ना, सामानाचं ओझं कमी आणि ट्रेचं ओझं जास्त होऊ लागलं. मी ज्या पण वस्तू हात लावला होती वस्तू जास्तच महाग होती. इथं आधीच पाहिजे तुटवडा वस्तू काही तर महाग तर हे काय करू राहिले म्हणले. जिथं पण बॉटल दिसून तिथल्या बॉटलचा वास घेऊ लागली. फिनाईलच्या बॉटलचा नशा करू राहिले काही की. डीमार्ट मध्ये इतक्या सामानासाठी खंडीभर लाईनीत लागून कसं तरी बिल घेऊन निघाला बाबा. बाहेरच्या बोर्डवर एवढं दाखवलं पण त्यामधले फक्त 2 दुकान होते मध्ये. रूमवर येऊन नंबर 1 असं जेवण केलं, झोप नाही येईल म्हणून चला म्हणले गाडीमध्ये सीएनजी भरून घेऊन. सीएनजी बरीच गाडीचं निघाल तर काय होईन.